शिरूर तालुक्यातील रांजणगाव कारेगाव गटातील ज्योती मानसिंग पाचुंदकर तर कारेगाव कान्हूर मेसाई गणातील निर्मला शुभम नवले या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या कार्यालयाचे उद्घाटन करत कारेगावमध्ये प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी दोन्ही उमेदवारांनी धडाक्यात प्रचाराला सुरुवात केली। कारेगाव ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद देत त्यांचे औक्षण करून स्वागत केले। गुलाल व फुलांची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली। 2 दिवसापूर्वीच या दोघींनी रांजणगाव येथील महागणपतीचे दर्शन घेऊन मोठे शक्ती प्रदर्शन करत हजारोंच्या उपस्थितीत मिरवणुकीद्वारे आपली उमेदवारी दाखल केली होती। ज्योती पाचुंदकर या जिल्हा परिषद तर नवले तालुका पंचायत समितीच्या उमेदवार आहेत। अर्ज माघारीची मुदत काल संपली। त्या मुदतीत आलेल्या उमेदवारी अर्जाची आज छाननी झाली। त्यात या दोघींचे अर्ज वैध ठरले। त्यानंतर त्यांनी लगेच धडाक्यात प्रचाराला सुरुवात केली। त्यांचा नारळ नवले सरपंच असलेल्या कारेगावात वाढवण्यात आला। तेथे त्यांना मोठा पाठिंबा मिळाला। माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून मानसिंग पाचुंदकर यांनी अनेक कामे केली असल्याने या दोघींच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे कारेगाव ग्रामस्थांनी यावेळी सांगितले। त्यामुळे आपलाच विजय होणार असल्याचा मोठा विश्वास या दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केलाय। यावेळी त्यांनी गावातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले। ज्येष्ठांनीही त्यांना विजयी भव असा आशीर्वाद दिला। प्रहार दिव्यांग संघटनेने या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचे पारडे आणखी जड झाले। आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून। नमस्कार। युगाचा भारत चालला होता तुमचं भाषण आल्या आणि मी आज म्हणले पण नाही तुम्हाला भाषण करायचं नाही म्हणून। हे मला तुला सांगायला आवडतं की बाबा हे जरी तुझी भावकी असली तरी नातेसंबंध माझे भाव जास्त पाहुणे रावळे सर्वप्रथम सर्व पाहुणे रावळ्यांना माझा नमस्कार। कारण नवले नाना असतील आमचे नवले नाना असतील म्हणजे आमचे सासरे तर त्यांच्यामुळे बऱ्याच जणांशी संपर्क फार लहान असल्यापासून आलेला आहे। नाणी असतील नाणी कुठं जायचं नाणी निवड तर त्यामुळं एकच सांगेल की ज्याच्या मागं गावकी भावकी आणि पाहुणे रावळे असतात त्याला कसल्या विजयाची किंवा कसल्या अडचणीची पर्वा नसते आणि कारेश्वराचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी आहे। आणि आज तुळजाभवानीचा आणि आपल्या काळूबाईचाही आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे। फक्त एवढंच सांगेल की ज्या उत्साहाने तुम्ही गेल्या महिन्याभरापासून आमच्या संघ फिरत आहात किंवा एक फोन करण्याची तुम्हाला गरज पडली नाही, तिला तरी मेसेज टाकण्याची म्हणजे हे केली पण मला तर तेवढं पण नाही पडलं। तुम्ही तेवढ्या आपुलकीने सगळेजण अगदी उत्साहाने गोळा झाला आणि ज्या पद्धतीने तुम्ही परवा पण फॉर्म भरताना पण ज्या पद्धतीने स्वागत केलं तर तसाच पुनरुक्ती आशीर्वाद तुमचा मतदानाच्या रूपाने मिळावा ही इच्छा व्यक्त करते। आणि इच्छा व्यक्त करण्यापेक्षा मला माहिती तो तुमच्याकडनं मिळणारच आहे म्हणून 100% मिळणार आहे। 1001% मिळणार आहे का? कारण की त्या दिवशीपासून ज्यांच्या पॉलिसीने पडताय ना ते एवढंच लिहित आहे की बाबा 1001% तुम्ही 1001% तुम्ही तर 1001% आपणच। कारण की नुसतं जिल्हा परिषद सदस्य मी नसेल तर ह्या गटातले सगळेच जण असतील, पंचायत समिती सदस्य 3 असेल तर गटातले सगळेच असतील। एवढंच सांगते आणि असंच प्रेम आणि असाच आशीर्वाद तुमचा आम्हाला लाभो हीच एक इच्छा। सर्व आमचे नवले कुटुंबीय तर आपला सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मामींचे या ठिकाणी स्वागत। आणि मामी मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपला दौरा चालू आहे। आमच्या घरातील प्रत्येक महिला ही दौऱ्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि सर्वांनी ग्रुप केला होता 5-5 जणींचा आणि ते मिळूनच प्रत्येक गावामध्ये येत होते। मला फोन सुद्धा करायला लावला नाही कोणी की म्हणायचे की निर्मला तू फक्त मेसेज टाक आम्ही सर्वजण येतो। खरं तर मी नवले कुटुंबियांची सून आहे याचा मला अभिमान आहे आणि मी माझं भाग्य समजते मी तुमच्या सर्वांची सून आहे। तुमची साथ आशीर्वाद आधीच माझ्यासोबत राहू द्या आणि
काय म्हणून मी खरंच भावूक झाले की तुम्ही सर्वजण आज या ठिकाणी एकत्र आलात, एवढ्या सुंदर पद्धतीने आमचं स्वागत केलं. तर कार्यकर्त्यांनी प्रार्थना करते आपलं कुटुंब हे असं एकत्रित राहावं आणि आपल्याला सर्वांना कार्यकर्त्याचा आशीर्वाद मिळो. धन्यवाद. ताई, आता तुमच्याकडे राष्ट्रवादी पक्षाचे 2 उमेदवार आपल्याकडे आले होते, हो. निर्मला नवले आणि ज्योतिवहिनी पाजूनकर. एकंदरीत वातावरण कसं आहे? वातावरण तसं चांगलं आहे, त्यांचं मनमिळाव आहे आणि प्रत्येक कामामध्ये ते आम्हाला साथ देतात. म्हणजे काय अडचण असेल तर ते म्हणजे सॉल्व्ह करतात लगेच. आणि तर ज्योतिवहिनी आणि मानसिंग भैयांना आम्ही 20 वर्षापासून ओळखतो. त्यांना काही अडचण असेल तर त्यांच्याशी आम्ही कॉल करू शकतो. आता तुम्ही आणि- त्यांना आता ओवाळलात तुम्ही त्यांना, हा, नेमकं काय आशीर्वाद दिलात? चांगल्या भरघोस मताने विजयी हो. बरं, मानसिंग भावाबद्दल काय सांगतात? मानसिंग भाईंना तसं आम्ही ओळखतो, 20 वर्ष झाले. आणि त्यांना आता काही अडचण असेल काय असेल तर ते लगेच आम्हाला फोन केला की ते त्यावरती सॉल्व्ह करतात आणि ज्योतिवहिनी मनमिळाव आहेत ते. ज्योतिवहिनींबद्दल पण ते सांगायचं की त्या पण मनमिळाव आहे आणि काय अडचण असेल तर लगेच विचारतात, चौकशी करतात आणि ते सॉल्व्ह पण करतात. ज्योतिवहिनी आणि निर्मला वहिनी यांचं काम एकदम उत्तम करतात त्या, आणि त्या 100% निवडून येतील असं आम्हाला वाटते. हो, की विजयी होतील म्हणून 100% विजयी होणार. काम एकदम चांगले आहे त्यांचं. आतापर्यंत त्यांनी गावात बऱ्याच सुधारणा केल्यात. त्यांनी बरेच काम केले, तसे रस्ते बनवले, ठिकठिकाणी लाईटी बसवल्या आहेत, पाण्याच्या हे केले, नळ योजना केल्या आहेत. त्यांना निवडून येण्यासाठी आम्ही शुभेच्छा दिल्या आणि ते निवडून 100% येणार आहेत. त्यात काही तीळ मात्र शंका नाही आहे, कारण त्यांचं कामच चांगलं आहे, जनसंपर्क चांगला आहे आणि वैयक्तिक पातळीवर माझं सुद्धा 2-3 कामं त्यांनी मोठी केलेली आहेत. आणि प्रत्येक जण जो जातो तो तिथून मोकळ्या हाताने कधीच येत नाही. त्याच्यामुळे ते 100% निवडून येणार आहे. ज्योतिवहिनी आता मानसिंग भाई यांच्या मिसेस आहेत आणि त्या पण समाजकार्यात कायम असतात, त्याच्यामुळं त्यांना त्याचा फायदा नक्कीच होईल. मानसिंग भाई यांनी भरपूर कामं केले आहेत. कारेगावला नळ योजना दिली, प्रयत्न केले त्यासाठी. रांजणगावला मोठी नळ योजना केली, तिथले सरपंच असताना तिथं बी भरपूर कामं केली आहेत. आणि समाजाचा जो घटक त्यांच्याकडे जातो तो निराश हाताने कधी येत नाही. त्यांचं काम चांगलंच आहे. आता गावात तर तुम्ही पाहताच, आता गावात रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, दवाखाना असेल, दवाखान्यांचं मोठं काम चालू आहे. नळ योजना मोठी आहे, 70-80 कोटीची नळ योजना गावात आणली त्यांनी. काम उत्तम आहे. जनसंपर्क चांगला आहे, प्रत्येक माणसाची कामं करण्याची धमक आहे. कुठं वेळ प्रसंगी किती खर्च करायची त्यांची हिंमत आहे. त्याच्यामुळं मग त्यांना काय अडचण येणार नाही. आणि गावचा उमेदवार आहे, गावातून तर प्रतिसाद 100% मिळेल, काय अडचण नाही. ते आमच्या गावामध्ये फलकेमाळ गावामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत कसं होईल ह्या दृष्टीनेच आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे आणि ते आज आमच्या घरी आले. आम्हाला तरी 100% गॅरंटी आहे तेच फिक्स येणार आहेत. आणि त्यांना माझ्या मम्मी पप्पांनी, माझ्या आजीनी, म्हणजे माझ्या चुलतींनी वगैरे, म्हणजे आमच्या सगळ्या पूर्ण फॅमिलीनी त्यांना एकच आशीर्वाद दिलाय की तुम्ही 100% निवडून येणार आहात, एवढंच. तुला काय वाटतं की ते निवडून येतील? कारण त्यांची कामगिरी खूप मोठ्या लेवलची आणि नवीन पिढी पुढे जाते म्हणून नवीन विचार येतील आणि नवीन काही गोष्टी आमच्या गावात झालं, परत ऑदर गावात झालं, ते पूर्णपणे नवीन, सगळंच नवीन होणार आहे. त्यांनी भरपूर, तशी तर आमच्या कारेगावमध्ये ते 5 वर्ष सरपंच पदी होते, त्यांनी भरपूर असे नवनवीन कामं केलेली आहेत आणि अजून पण ती नवनवीन कामं होतीलच आमच्या गावात. आता भरपूर कामं आहेत ती, पण मी असं सांगू नाही शकत की हेच झालं पाहिजे की तेच झालं पाहिजे. ती तिच्या डोकेलिटीने पूर्णपणे ती सगळं करणारच आहे. आज कारेगाव या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद गटाच्या कारेगाव रांजणगाव जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार ज्योतिताई मानसिंग पाटुणकर पाटील आणि शिरोर खांडोर्मे साहेब पंचायत समिती गटाच्या अधिकृत उमेदवार सौ निर्मलाताई शुभमया नवले पाटील हे या दोन्ही उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादी पार्टीकडून उभे आहेत. आणि त्यांची विकासाची कामं पाहता ही सर्व जनता त्यांच्या पाठीमागे आहे. आणि आम्ही प्रहार जनशक्ती, प्रहार दिव्यांग संघटनेचे मी तालुका अध्यक्ष
आणि माझ्या बरोबर या ठिकाणी दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्करराव, पुणे जिल्हा संघटक भास्करराव गावरे आहेत. तसेच शिरूर तालुक्याचे कार्याध्यक्ष धनंजय संभाजीदादा नवले आहेत. तसेच कारेगावच्या शाखाध्यक्ष आशाताई मासरकर, शोभाताई दुधाडे, चंद्रकलाताई नवले, मायाताई फलके आणि असंख्य असे कार्यकर्ते आमच्या या ठिकाणी कार्याध्यक्ष धनंजय मोकोकडे, अमोल फलके, रंगनाथ फलके आणि हरिदास किटे असे अनेक संख्य कार्यकर्ते दिव्यांग संघटनेच्या ठिकाणी, निर्मलाताई शुभमया नवले आणि ज्योतिताई पाचुनकर पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मी प्रहार दिव्यांग संघटना कारेगाव शाखेच्या वतीनं या ठिकाणी त्यांना जाहीर असा पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला अनेक लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय प्रहार. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार ज्योतिताई पाचुनकर पाटील, त्याचप्रमाणे आमच्या गावच्या सुपुत्र निर्मलाताई शुभमभैया नवले पाटील या पंचायत समितीच्या उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त प्रहार संघटना तालुका अध्यक्ष नारायण शेठ नवले यांनी त्यांना सक्रिय असा पाठिंबा जाहीर केलेला आहे. या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की प्रहार संघटनेची ही चळवळ आहे की दिव्यांग क्षेत्रात काम करणारी एकमेव अशी सामाजिक संघटना आहे. आणि हे समाजामध्ये असं काम करत असताना स्थानिक पातळीवर, तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर असू द्या, आम्हाला जे जे राजकीय पक्ष या घटकाला सहाय्य करतात, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचं सेवा म्हणून एक उपक्रम राबवतात आणि अशा या पक्षांना आम्ही नेहमी जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा आमदारकीची इलेक्शन असो, आम्ही त्यावेळी अशा पक्षांना पाठिंबा देत असतो, जेणेकरून आमच्या संघटनेच्या सभासद दिव्यांग यांना त्याचा लाभ घेता येईल. जिल्हा परिषद असू द्या, तहसीलदार असू द्या किंवा पंचायत समिती असू द्या, या ठिकाणी त्यांना लाभ देणं सोपं जावं आणि दिव्यांगांची अधिकाधिकरित्या चांगली सेवा व्हावी, यासाठी आम्ही अशा उमेदवारांना कायम पाठिंबा देत असतो. त्यांना निवडून येण्यासाठी शुभेच्छा देत असतो. प्रहार संघटनेच्या वतीनं त्यांना पूर्ण ताकदीनं आम्ही सहाय्य करून त्यांना निवडून आणणारच अशी प्रतिज्ञा करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार, मी कारेगाव मधून प्रहार संघटनेची अध्यक्षा आशा संदीप मासळकर. मी प्रहार संघटनेतर्फे ज्योतिताईंना आणि निर्मलाताईंना जाहीर असा पाठिंबा करते आणि सगळ्या आमच्या प्रहार संघटनेतर्फे एक मताने विजयी करू अशी घोषणा करते. जय प्रहार. मी कार्यक्रम पदी उपाध्यक्ष शोभाताई दुधाडे आणि ज्योतिताई वहिनी आणि निर्मला नवले यांना जाहीर पाठिंबा करते. माझ्या संघटनेच्या वतीनं माझ्या सगळ्या भगिनी असतील, माया फलके, मीरा कर्डिले, आशा मासळकर, ज्योतिताई मोनाली नवले, अनिता नवले, सगळे माझे सहकारी असतील. आमच्या प्रहार संघटनेत मी त्यांना जाहीर पाठिंबा करते आणि पूर्ण फुल मताने त्यांना विजयी करू आणि पाठिंबा देऊ असं संघटनेतर्फे जाहीर करते. जय प्रहार. आज या ठिकाणी जिल्हा परिषद गणाच्या माननीय ज्योतिताई पाचुनकर आणि पंचायत समितीच्या उमेदवार माननीय निर्मलाताई नवले यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आम्ही सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांना पाठिंबा देण्यासाठी. आणि त्यांचं कार्य, त्यांचं काम दिव्यांगांसाठी अतिशय लाखमोलाचं आहे आमच्याकडं. म्हणून आम्ही सर्वांनी एकमुखी आज निर्मलाताई नवले आणि ज्योतिताई पाचुनकर यांना प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं असा जाहीर पाठिंबा मी शिरूर तालुक्याचा कार्याध्यक्ष या निमित्तानं घोषित करतो. तसेच आमचे जिल्हा संघटक माननीय भास्करराव गावरे, शिरूर तालुका अध्यक्ष माननीय नारायणराव नवले, आमच्या महिला उपाध्यक्ष फलकेताई, दुधाडेताई आणि सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं असं आम्ही भव्य असं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना भरघोष मतानं विजय करण्याचा दृष्टिकोन ठेवून आज आम्ही हातोहात प्रयत्न करतोय. जो चांगलं काम करतो त्याच्याशी सदैव आम्ही पाठीशी असतो. बच्चूभाऊंचा हा शब्द आहे, जो दिव्यांगांसाठी करील त्याच्यासाठी सदैव आम्ही तत्पर सेवा करील, असा हा शब्द आहे.
म्हणून या ठिकाणी आज आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देऊन सर्व प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं त्यांना परत लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. खरं पाहिलं तर निर्मला ही आमच्या गावची उमेदवार आहे. निर्मलाने आमच्या गावचं सरपंचपद भूषवलेलं आहे. ज्या वेळेस म्हणजे सरपंचपद भूषवत असताना पूर्ण ग्रामपंचायतच्या बॉडीला सोबत घेऊन गावात त्यांनी खूप चांगली विकास कामे केलेली आहेत. महिलांसाठी सक्षमीकरणाचा खूप चांगला एक त्यांचा उद्देश होता. त्या हेतूने त्यांनी बरीच कामं केलेली आहेत. गावात सुशोभीकरण केलेलं आहे. आमच्या गावाची आज जर पाहिलं तर पाणी पुरवठ्याची योजना आहे ती खूप मोठ्या म्हणजे जवळजवळ आमच्या गावाचा 20-25 वर्ष पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. आणि खरं पाहिलं तर ही जी एक यंग बॉडी होती म्हणजे आमची जी ग्रामपंचायतची लास्ट इयरची बॉडी होती त्यात त्यांनी सर्वांनी 9-10 जणांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. आणि त्यांच्या मार्फत आमच्या गावातील रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, गावातील मंदिरांचं सुशोभीकरण असेल, शाळा असेल, बस स्टॉप आहे, परत ते आमचं हे जे आपलं सरकारी रुग्णालय असतं त्याचं देखील काम मंजूर झालेलं आहे. खूप चांगल्या चांगल्या योजना त्यांनी गावात आणलेल्या आहेत आणि त्यांच्या मार्फत आमच्या गावात खूप सारा विकास झालेला आहे. एक आमच्या गावचा प्रतिनिधी कुठेतरी आज तालुक्याच्या लेवलवरती जाऊन राजकारणात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्ही सर्वजणी महिला भगिनी त्यांच्या सोबत आहोत आणि निर्मला नक्की निवडून येईल असा आम्हाला आत्मविश्वास आहे. ताई तुम्ही त्यांना ओवाळलात, नेमकं काय आशीर्वाद दिला? आशीर्वाद द्यायला मी त्यांची एवढी मोठी नाहीये. मामी तर खूप मोठे आहेत माझ्यापेक्षा मानाने पण आणि त्यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांना आशीर्वाद देण्याची भावना नव्हती पण एक त्यांच्यासाठी कुठेतरी देवाजवळ प्रार्थना करायची होती की अशीच एक विजयी होऊन जेव्हा ते परत येतील तेव्हा एक असंच औक्षण करण्याचा योग आम्हाला यावा एवढीच एक भावना होती मनात. आणि ज्योती वहिनीचं काम कसं राहिलेलं मानसिंग ज्योती वहिनी तसं जर पाहिलं तर एक सधन कुटुंबातनं आलेले आहेत. शिर्डी त्यांचं माहेर आहे. त्यानंतर त्या रांजणगावला आल्यानंतर त्या जेव्हा गणपतीच्या मंदिरात वगैरे नेहमी भेटत असतात. महिलांमध्ये त्यांचा सहभाग एकदम चांगला आहे. त्या आजपर्यंत कधीच राजकारणात नव्हत्या परंतु त्यांचे जे मिस्टर आहेत मानसिंग मामा हे गेली 20 वर्ष त्यांचं राजकारणात शिरूर तालुक्याच्या राजकारणात भरपूर असं योगदान आहे. त्यांच्या गावात असतील ते उपसरपंच होते, त्याच्यानंतर ते कृषी उत्पन्न बाजार समितीला पण होते आणि त्यांच्या मार्फत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी खूप म्हणजे तरुण मुलं असतील किंवा माथाडी असेल किंवा अजून जे काही लोकांचे सामाजिक काही प्रश्न असतील किंवा ज्या लोकांच्या काही अडचणी असतात किंवा काय कधी पैशांचे प्रॉब्लेम असतात हॉस्पिटल वगैरे कोरोनाच्या काळात देखील त्यांनी खूप मदत केलेली आहे आणि आम्ही ती डोळ्यांनी पाहिलेली आहे. त्यामुळे ज्योती वहिनींना मानसिंग मामांचा खूप मोठा एक सहभाग आहे. त्यामुळे ज्योती वहिनी नक्कीच मानसिंग मामांच्या कार्यात ज्योती वहिनींचा सहभाग असल्यामुळे त्यांनाही ते उपजतच असणार आहे आणि त्या पण निवडून येतील आणि खूप चांगल्या पद्धतीने महिलांसाठी समाजासाठी काम करतील असा एक विश्वास व्यक्त करतो. तसं पाहिलं तर आज जेव्हा आपण प्रचार करताना गावात जेव्हा ते येतात गावात प्रत्येक ठिकाणी त्यांचं ज्या पद्धतीने स्वागत होत आहे यातनच आपण सर्व काही समजून घेतलं पाहिजे की विश्वास कसा आहे जनतेचा. म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे जे मेन म्हणजे आमच्या भागातले जे मेन नेतृत्व आहे दिलीपराव वळसे पाटील साहेब म्हणजे आमच्यासाठी ते एक दैवत आहे. शरद पवार साहेबांनी ज्यावेळेस ही MIDC आणली त्यावेळेस पूर्ण राष्ट्रवादी एकत्र होती आणि ती MIDC आल्यामुळं आज आमची जी गावं आहेत एवढी सधन झालेली आहेत. आमच्या गावातील युवकांना, तरुणांना, महिलांना आणि जे पण आपण बाहेरगावची एवढी लोक आली आहेत आज इतक्या लोकांसाठी आमची MIDC त्यांचं पोट भरण्यासाठी म्हणजे उपयोगी पडतीये. त्याचं पूर्णपणे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे आणि मी एक सामान्य नागरिक म्हणून सांगू इच्छिते की ही MIDC आल्यामुळे आज आपल्या भागाची जी सुधारणा झालेली आहे राष्ट्रवादी पक्षामुळे आज नामदार दिलीपराव वळसे पाटील असतील त्यांच्या माध्यमातून त्यांनी रांजणगावला असेल कारेगावला असेल ही जी पाणी पुरवठा योजना मंजूर करून जो जवळजवळ 15-20 किंवा पुढील 25 वर्ष देखील मला वाटत नाही की गावाला पाण्याची अडचण येईल. आमच्या गावासाठी प्रत्येक वेळेस त्यांनी खूप चांगल्या प्रमाणात निधी दिलेला आहे. माझा जन्म याच गावचा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की गेली 20-25 वर्ष मी खूप जवळनं हे राजकारण पाहिलेलं आहे. आमचे काका विश्वासाबा असतील जे मागच्या पंचायत समितीला सभापती झाले होते त्यांनी देखील खूप चांगली कामं केलेली आहेत आणि आमच्या गावात राष्ट्रवादीसाठी खूप उत्तम असं वातावरण आहे. आणि ताई तुम्ही आता शरद पवार यांचे नाव घेतलात. सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट दोन एकत्र आलेले आहेत याचा किती फायदा होऊ शकतो आपल्या? मी तुम्हाला खरंच सांगू इच्छिते की ह्या गोष्टीचा मला स्वतःला खूप आनंद आहे कारण मी माझ्या लहानपणापासून म्हणजे जसं मला कळतंय तसं शरद पवारांना आम्ही एक दैवत असल्यासारखं आपण सर्वजण मानत होतो आणि वळसे पाटील साहेब त्यांचे खूप विश्वासू म्हणजे त्यांना असं मानसपुत्र म्हटल्यासारखं होतं वळसे पाटलांना. पण साहेबांनी फक्त पाण्याच्या प्रश्नासाठी अजित पवारांची साथ दिली. पण आज जेव्हा हे दोन्ही पक्ष एकत्रित आलेत
त्यामुळे आता ह्या दोन्ही पक्ष एकत्रित आल्यामुळे जी पहिली ताकद होती आपली ती परत एकदा होईल. आणि जे म्हणतो ना आपण की जी छोटी छोटी गावं असतात, म्हणजे शहरी भाग वेगळा असतो, ग्रामीण भाग वेगळा असतो, ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे असतात. आणि शरद पवारांसारखा जाणता किंवा शरद पवार हे महाराष्ट्रासाठीच दैवत आहेत ऍक्च्युली. आणि आज त्यांची ताकद सगळ्यांना भेटलेली आहे आणि सगळे एकत्र आलेत, ह्या गोष्टीचा मनापासून मनस्वी आनंद आहे. ताई 5 तारखेला मतदान आहे आणि 7 तारखेला निकाल आहे. काय असेल निकाल आपला? मी खरंच देवाला पण म्हणजे प्रार्थना करू इच्छिते की देवाने पण आज हे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत. खरं सांगू का की पक्ष कोणताही असो पण विचारसरणी महत्वाची असते आणि सतत सतत पक्ष बदलण्यापेक्षा कोणाशी तरी एकनिष्ठ राहून काम करण्यात मला तरी मनस्वी आनंद आहे. मला असं वाटतं की आज आपला गावाचा जो विकास आहे किंवा आपल्या भागाचा जो विकास आहे याला कुठेतरी हा राष्ट्रवादी पक्ष कारणीभूत आहे किंवा त्यांच्याच कृपेने आज आपण एवढे सदन आहोत. तर आपल्या भागातून तरी राष्ट्रवादीला प्रचंड संख्येने सगळ्यांनी निवडून दिलं पाहिजे, कारण आपण जे काही आहोत ते या पक्षामुळे आहोत, या पक्षाच्या धोरणामुळे आहोत. आणि आज समाजाला जातीभेदपेक्षा सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची खूप गरज आहे. काय वाटतं 7 तारखेला गुलाल आपलाच असेल? नक्की नक्की आपलाच असणार आहे. विकासाला मत देऊया, ज्योतिबाईंनी आणि निर्मलाताईंना साथ देऊया. आपण सर्वजणांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत तिन्ही उमेदवारांना ज्योतिताई मानसिंग भैया पाचुंदकर, निर्मलाताई शुभम भैया नवले पाटील तसेच महेश बापू फंड तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. प्रचंड बहुमताने राष्ट्रवादी पक्षाला मत द्या. सर्वांना कळकळीची विनंती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार ज्योतिताई मानसिंग भैया पाचुंदकर पाटील आणि रांजणगाव आणि कारेगाव कान्होर पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार निर्मलाताई शुभम भैया नवले पाटील हे दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह घड्याळ आहे. आणि आज आम्ही प्रचारासाठी फिरत असताना आम्ही पाहतोय लोकांचा इतका मोठा प्रतिसाद आहे की भरभरून लोक प्रेम देतात, भरभरून लोक आम्हाला सपोर्ट करतात. आणि ह्या वातावरणावरून पाहिलं तर असं वाटतं की हे दोन्ही उमेदवार नक्कीच भरघोस मतांनी निवडून येणार आहेत. आणि मानसिंग भैया पाचुंदकर पाटील हे शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना आमच्या ज्योतिताई नेहमी सांगतात की मी पण पाटलांच्याच तालमीत तयार झालेली आहे. त्यामुळं आमच्या ज्योतिताईंचा जर सांगायचं झालं तर त्यासुद्धा जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर एक उत्कृष्ट पद्धतीने मानसिंग भैयांसारखं काम ते या ठिकाणी करणार आहेत. आणि निर्मलाताईंचं सांगायचं जर झालं तर पूर्ण महाराष्ट्रात त्या प्रचलित आहेत. एक गावच्या आदर्श सरपंच म्हणून त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना कानाकोपऱ्यातून लोक ओळखतात. आणि हा आमचा पंचायत समिती गण तर खूप छोटा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक घराघरात लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वजण या दोन्ही उमेदवारांना चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यामुळे आम्हाला ह्या दोन्ही उमेदवारांना ह्या निवडणुकीत कसलीही अडचण येणार नाही आणि हे दोन्ही उमेदवार 100% भरघोस मतांनी निवडून येतील हे मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. 7 तारखेला गुलाल असेल? 7 तारखेला गुलाल हा आमचाच आहे. 100% राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार गुलाल घेऊनच आम्ही येणार आहोत, हे यात काही शंका नाही आहे.